नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. आजचा ब्लॉग खूपच खास आहे कारण आम्ही आमच्या शाळेच्या टीचर स्टाफसोबत जागतिक वारसास्थळ म्हणजेच अजिंठा लेणी ट्रिपला निघालो आहे. तर चला सुरुवात करूया आपल्या प्रवासाला. सकाळी सगळे शाळेत शिक्षक वेळेवर आले. त्यांना थंब करायची गरज नाही पडली बिकॉज इट्स अनऑफिशियल ट्रिप. तरी काही जणांनी थंब करूनच निघाले कारण की प्रेझेंटी महत्त्वाची आहे. सो बसमध्ये आम्ही चढता सगळ्यांच्या चेहऱ्यावर वेगळाच उत्साह होता. बस सुरू होताच गाणी, गप्पा आणि मस्ती चालू होते आणि त्यात छोटासा डान्स फ्लोअर प्रत्येकासाठी तयार असतोच. प्रत्येकजण आपल्या आपल्या पद्धतीने डान्स करत होता छोट्याशा जागेमध्ये आणि प्रवास कधी पुढे सरकत होता हेही कळत नव्हतं. छान अशा वातावरणात छान अशा एन्जॉयमेंट करण्यात आम्ही सर्वजण मग्न होतो. कोण कसा डान्स करेल, कोण कोणती हुक स्टेप कुठे वापरेल बघा तुम्ही डान्समध्येच. तर हे गाणं होतं मेसोदा खरा करा, मेसोदा खरा करा, असंच काहीतरी गाणं होतं. त्याच्यानंतर आम्ही थोडासा रॅप केला बिकॉज बेस ऑन द हनी सिंग सॉंग्स. सुनो मेरा विराज मेरी कहाणी, मैं सूफिया दा राजा, नशेची मेरी राणी राणी. आणि पाणी बोलून आम्हाला तहान लागली होती आणि या मॅमकडे आम्ही फोन दिला तर त्यांनी थोडासा बाहेर जाणं जरा शूट केला. तोपर्यंत आम्ही पाणी पिलं बिकॉज रॅप बोलून बोलून तहान लागली होती खूपच. आणि सुंदर असं आल्हाददायक वातावरण तयार झालं होतं बाहेर. मॉर्निंगचा वेळ होता, थंड अशी हवा चालू होती आणि ग्रीनरी तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. बसमधला प्रत्येक क्षण कॅमेऱ्याने कैद करत होतो आम्ही आणि बसच्या खिडकीतून दिसणारे हिरवळ, हलकासा पाऊस, थंड वारा आणि सुंदर घाट बघता बघता आम्ही मुख्य प्रवेशद्वारापर्यंत आलो अजिंठ्याच्या. सो मेन गेटने तिथून मध्ये गेलो आणि तिथून बसने आम्हाला थोडासा मॅप पाहिला आम्ही तिथे आणि नंतर पायऱ्याने चढायला सुरुवात केली. खूप ऊनसुद्धा होतं आणि हा जो तुम्ही पूल बघताय तर इथून पाणी असते पावसाळ्यामध्ये, बट समाव तिथे पाऊस नसल्याने पाणी साचलेलं नव्हतं. आणि हा बसस्टॉप होता. तर या बसस्टॉपवरून तिथून आम्हाला गाडी होती अजिंठ्याला येण्यापर्यंत नेण्यासाठी बिकॉज डिस्टन्स खूप लांब होतं मेन गेटपासनं. हिरवळ अशी पाहू शकता तुम्ही. त्याच्यानंतर पोहोचलो आम्ही तिकीट गेटवर. सो तिथून तिकीट पिकअप केले जे की 40 रुपीजचे होते, 40 रुपीज पर पर्सन. सो तिकीट्स घेतले तिथून आणि परत निघालो आम्ही. मॅप बघून इथला यू कॅन सी द शेप ऑफ द केव्ज. यू टाईपचं आहे, एस टाईपचं आहे बोलता येईल त्याला. सो ही फर्स्ट लेणी होती जिथे आम्ही एंट्री केली शूज वगैरे काढून बिकॉज लॉर्ड बुद्धाचा स्टॅच्यू आहे मध्ये. सो दॅट्स वाय वी हॅव टू शो सम रिस्पेक्ट फॉर देम. सो आणि इथे मी ड्रोन आणला होता जो की फ्लाय करण्याचा प्रयत्न केला, बट रिस्ट्रिक्शन असल्यामुळे ड्रोन उडवता आला नाही. त्याच्यामुळे मी मोबाईलनेच ड्रोनचा जो शॉट आहे तो घेतला, ड्रोन व्ह्यू. यू कॅन सी हिअर.
त्याच्यानंतर मी तिथे थोडीशी सिंगिंग स्किल दाखवली माझी लेणीमध्ये. से राज है आपकी आँखों में कुछ महके हुए से राज है आपसे भी खूबसूरत आपके अंदाज है आपकी आँखों में कुछ. आपल्या तिघांचा एक ब्लॉग होऊन जाईल. ब्लॉग ही चालने वाले. आहे का तिथं काय? त्याच्यानंतर आम्ही लास्टच्या केव्समध्ये गेलो जिथे स्लिपिंग बुद्धाची मूर्ती होती. आफ्टर दॅट वी आर गोईंग बॅक टू आवर स्कूल आणि स्कूलपासून मग होम. सो परतीचा प्रवास सुरू झाला. बावले पडलो. नाही करते का? कुठे करते? अरे ते माकड आहे ना माणूस तोंड करू लागलं. ती गोष्ट ऐकलेली मग मी ती गोष्ट त्यांच्या समोर करत माकडाची टोपी. त्याच्यानंतर आम्ही शॉपिंगला गेलो बिकॉज अजिंठाच्या एंट्रन्सलाच शॉपिंग होती. सो फायनली वी रीच द बस अँड बस हॅज स्टार्टेड अँड यू कॅन सी द ब्युटिफुल सनसेट इन फ्रंट ऑफ मी. आणि रात्रीच्या 8च्या सुमारास आम्ही स्कूलला पोहोचलो. दॅट्स द एंड ऑफ आवर ट्रिप अँड थँक्स फॉर वॉचिंग.